भावांना एक कमेंटमध्ये प्रश्न विचारला होता की बांधकाम मिस्त्रीला दुबईमध्ये हजेरी किती आहे. तर भावांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण माहिती मी आतापर्यंत दुबईची देत आलो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो ना, तर तुम्ही कृपया करू ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. इंस्टाग्राम फेसबुकला जर बघत असेल ना, तर कृपया यार फॉलो नक्की करा. बघा, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो, हे काम येतं सिव्हिलमध्ये. बांधकामवाले असेल, बांधकाम मिस्त्री, सेंटरिंग कारागीर, टाईल्सचा मिस्त्री, अजून जे काही सिमेंट रेतीचं जे काम असेल ना, ते येतं सिव्हिलच्या कामामध्ये. आता जर तुम्हाला हजेरीवरती जर काम करायचं असेल ना या दुबईमध्ये, तर त्याच्यासाठी आझाद विजा असतो. आझाद विजासाठी ना एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही व्हिडिओ बघा तो. त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे. आझाद विजा घेऊन तुम्हाला इकडे यावं लागतं. इथं कसं माहिती आहे का, म्हणजे तुम्हाला रूम वगैरे काहीच कंपनी देणार नाही. म्हणजे तुम्ही कंपनीचे माणसं नाही आहे, तुम्ही तुमच्या पर्सनली तुमचा विजा घेऊन आलात आणि तुम्ही इथे कामाला आलात असा. तर छोट्या कंपन्या असतात ना, असे छोटे काम घेणारे, तर हे लोक काय करतात माहिती आहे का, नाक्यावरून जाऊन माणसं आणतात. तर त्याला समजा बांधकाम मिस्त्री असेल किंवा सेंटरिंग कारागीर असेल किंवा टाईलचा मिस्त्री असेल किंवा बिगारी काम करणार असेल, तर त्याला बांधकामाला मिस्त्री असेल तर त्याला 150 ते 100 धरम पर डे त्यांना देतात. आणि हेल्पर जर असेल तर 50 ते 70 धरम त्याला दुबईमध्ये देतात. परंतु त्याच्यामध्ये सगळं त्यांच्याच असतं, राहणं वगैरे, खाणं पिणं सगळं तुमचंच करणार आहे तुम्ही. आणि एक कंपनी असते की जे तुम्हाला भारतामध्ये जे तुम्हाला कंस्ट्रक्शन लाईनमध्ये घेऊन येते. जी मोठ्या कंपन्या असतात, इंजिनिअरिंग कंपन्या असतात, ते तुम्हाला हायर करतात. ते तुम्हाला विजा वगैरे फ्रीमध्ये देतात. ते तुम्हाला इथं कामाला बोलवतात. ते तुम्हाला रूमची सुविधा देतात. ते तुम्हाला काही कंपन्या जेवण पण फ्री देतात. तुम्हाला जेवणाचे पैसे देतात. तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी देत आहे. तुम्हाला येण्या जाण्याची सुविधा देते. तुम्हाला राहण्याची सुविधा पण कंपनी देते. वर्षाला 2 महिन्याची पगार देते, लिप सॅलरी, आणि येण्या जाण्याचे पैसे पण तुम्हाला देते. अशा कंपन्या असतात. तर ह्या कंपन्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, इथे सिव्हिलच्या कामामध्ये ना आता एक मोठी कंपनी आहे सापूजी पालोजी म्हणून. तिचे माझा मित्र कामाला आला एक, म्हणजे राजस्थानचा आहे. मी मागं त्याच्याकडेच गेलो जबलालीमध्ये. आता ते लोक जबलालीमध्ये काम करतात. तर त्यांना ना 1200 धरम पगार आहे हेल्परच्या कामासाठी. हे धरम त्यांना पगार देते. तर त्यांना जवळपास 1600 ते 1700 दिरहमपर्यंत त्यांना पगार मिळते. आता जर मिस्त्रीची पगार जर बोललो ना, तर मिस्त्रीला इथं पगार आहे जवळपास 1300 पासून तर 1700 धरमपर्यंत इथं पगार मिळते. प्लस त्यांना ओव्हर टाईम मिळतो. आणि आपल्या भारतासारखं नाही आहे ते, म्हणजे हार्डवर्क नाही करतात. म्हणजे आपल्याकडे कसं नाही का एकदम म्हणजे गध्यासारखं काम करायचं, इथं असं काही नसतं. हेल्परला पण इथे काम काही जास्त नसतं. इथे काही सगळे मोठे वजनवाला जे असलं ना, जे काही वजनी सामान असलं ना, तर ते सगळे क्रेन इकडं काम करतं. आपण डोक्यावरती घेऊन ते 20 किलोच्या वरती वजन आपण डोक्यावरती घेऊन जाऊ शकत नाही या दुबईमध्ये. म्हणजे इथे लेबरसाठी काढूनच तसं आहे. आपल्या भारतासारखं नाही की 50 किलोच्या गोण्या, सिमेंटाच्या गोण्या डोक्यावर घ्यायच्या आणि 5 माळ्यावर चढायच्या. इथं असं होत नाही आहे. पण ज्या कंपनीमध्ये आला ना तुम्हाला काम असो किंवा नसो, तुम्हाला कंपनी पूर्ण पगार तुम्हाला देणार. मी अगोदर तुम्हाला सांगितलं ना, आझाद विजा म्हणजे हजेरीनं काम करायचं. तर अशा कामात कधीच यायला नाही पाहिजे. कारण की याच्यामध्ये ना पैसे पण तुम्हाला खूप जास्त लागणार. 5-6 हजार धरम तुम्हाला विजासाठी लागणार, इथं राहण्यासाठी लागणार, मग तुम्हाला काम शोधण्यासाठी. आणि तुम्हाला ना मानसिक त्रास जास्त होईल. कारण की कधी काम असणार आहे, कधी नसणार आहे. कसं ना, रविवारी सुट्टी असते तर मग रविवारी काम मिळणार नाही. कधी इकडे ईद वगैरे असली, काही आता नॅशनल डे गेला बघा, त्याच्यामध्ये 4-4, 5-5 दिवस सुट्ट्या असतात. मग त्याच्यात तुम्हाला काम करता येणार नाही. त्याच्यामुळेच ना, जे काही काम असलं ना, ते डायरेक्ट कंपनीकडनं चाललं ना, ते तुम्हाला चांगलं पडतं. डायरेक्ट कंपनीतच येऊन काम करायचं. कारण की तुम्हाला कमीत कमी तुम्हाला बघणार तर राहील कंपनीमध्ये. म्हणजे तुमचे आईबाप तर राहतील. समजा कंपनी काही कंपनी आईबापासारखा सांभाळ करतात. तिथं भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, कंपनीची सगळी जिम्मेदारी असते. आणि जर तुम्ही स्वतःहूनच जर काम केलं, इथे आला आपण आपलं घरदार सोडून, आपला देश सोडून, इथे काही लागलं काही झालं तर तुम्हाला कोण बघणार आहे. त्याच्यामुळेच सांगत असतो की कंपनीच्या विजावरती या, कंपनीच्या विजावरती या, कंपनीमध्येच कामाला या. आता तुम्ही सगळे मला कमेंटमध्ये विचारणार होता की भाऊ मग आता दुबईला मग आम्हाला कामाला लावू ना. मी कोणाला कामाला लावत नाही, मी फक्त माहिती देतो. आता तुम्ही म्हणसाल मग कामाला आम्ही कसं यावं, तर मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कन्सल्टन्सी ऑफिस असतात मुंबईला जायचं, मुंबईला कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये जायचं. तिथं तुमचं काय काम आहे ते काम सांगायचं. तिकडे जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावं लागतं. कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये जाऊन ते लोक तुमच्याकडनं सर्व्हिस चार्ज घेतात. 30,000, 25,000, 30,000 रुपये असे काही घेतात. तुमच्याकडनं घेणार. प्लेन तिकीट, विमानाचं तिकीट, विजा वगैरे सगळं तुम्हाला फुकटमध्ये देणार. आणि तुम्हाला ते लोक काम लावून देणार एकदम सुरक्षित, म्हणजे एकदम सुरक्षित पद्धतीने. आणि गव्हर्नमेंट रजिस्टर्ड ऑफिस असतात ते. तुम्ही असंच कमेंट करणार, कोणत्या पण व्हिडिओ बघणार आणि खाली कमेंट करणार, मग तुमच्यासोबत असं कोणी पण फ्रॉड करीन. तुम्ही ना कमेंटमध्ये नंबर वगैरे देसाल ना, तर मग काय होईल, तुमच्यासोबत कोणी पण असा एजंट किंवा एखादा फ्रॉडवाला तुमचा तो नंबर घेऊन तुम्हाला फोन करणार आणि तुम्हाला सांगणार की दुबई राजानं नंबर दिला, आम्ही तुम्हाला काम लावतो, 5,000 द्या, 10,000 द्या. तर असं कधीच असं माझ्या नावानं जर तुम्हाला फोन वगैरे येत असेल किंवा तुम्हाला असं कोणी फोन करत असेल आणि पैसे वगैरे मागत असेल, तर कृपया करून
करून पैसे देऊ नका. साऊथसाठी ना दुबई जॉबसाठी बोललो ना तर भरपूर फ्रॉड असतात तिकडनं. म्हणजे माणूस तर भारतामध्ये नसतो, बाहेर देशात बसला असतो, तुम्हाला फोनवर करणार, तुम्हाला नकली, तुम्हाला डुप्लिकेट विजा वगैरे पाठवणार आणि तुम्हाला सांगणार की तुम्हाला काम लावलं, एवढी पगार देऊ, तेवढी पगार देऊ. तर इकडे भरपूर काय असं चालतं. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत असतं की ऑफिसच्या मार्फतच आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही सुखरूप येणार इथे. तर या भावानं मला प्रश्न केला होता की मिस्त्रीला हजेरी किती आहे, तर मी त्यांना ह्या व्हिडिओमधनं पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. जर तुमच्या काही असे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला लिहा, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मी त्याच्यावरती पूर्ण एक व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला पूर्ण मी माहिती देणार. तर भावना जर तुम्ही मला अजून इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो केलं नसेल तर भावना कृपया करून फॉलो करा आणि आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकी काही प्रश्न असेल तर मला नक्कीच कळवा. तर भावना ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. येतोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.